सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। करंजगाव हनुमान विद्यालय औषधी व रानभाजी उपक्रम विद्यार्थ्यांनी सादर केली पारंपरिक वनभाज्यांची माहिती। श्री हनुमान विद्यालय करंजगाव तालुका चंदगड येथे आनंदी शनिवार निमित्त एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला। पावसाळ्यात सहज उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी औषधी भाजी माहिती व रानभाजी प्रदर्शन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमामध्ये विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। त्यांनी घरून विविध प्रकारच्या पारंपरिक रानभाज्या आणून त्याची माहिती सादर केली। या भाज्यांचे औषधी गुणधर्म, पारंपरिक उपयोग, पोषण मूल्ये यावर आधारित माहिती विद्यार्थ्यांनी कलात्मक पद्धतीने मांडली। त्यामुळे परिसरातील विद्यार्थी आणि ग्रामस्थांना स्थानिक वनसंपत्तीचे महत्त्व नव्याने उमगले। कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक SJ सुतार तसेच सामाजिक कार्यकर्ते रुक्माना गोरल आणि मारुती गावडे यांच्या हस्ते करण्यात आलं। प्रास्ताविक RR कांबळे यांनी केले। त्यांनी रानभाज्यांचे शालेय जीवनातील शैक्षणिक आणि आरोग्यदायी महत्त्व अधोरेखित केलं। या कार्यक्रमाला ML मेटकर, GR बामणे, अंकुश गावडे, इतर शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी सजवलेल्या रानभाज्यांच्या रंगीत स्टॉल, माहिती फलक, मौखिक सादरीकरण यामुळे संपूर्ण परिसरात शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक वातावरणाची अनुभूती निर्माण झाली। श्री हनुमान विद्यालयाने राबवलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक अन्न संपत्तीबद्दल जागरूकता निर्माण करणारा आणि ग्रामीण संस्कृतीशी नाते घट्ट करणारा ठरला। महानकट न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।